नमस्कार. राजयोगी श्री रंगनाथ स्वामी यांचे चरित्र भाग 11. वृंदावनातील काही प्रसंग. वृंदावन श्रीकृष्णाची नंदबाबा, यशोदा, बालसवंगडी, गाई, वासरे, गोपी या सर्वांबरोबरच्या विविध बाललीला करण्याची लीलास्थळी. श्रीमद भागवतासारख्या महापुराणातील दशमस्कंधाचा संपूर्ण पूर्वार्ध, त्यातील सुमारे 50 अध्याय केवळ श्रीकृष्णाच्या बालक्रीडा आणि वृंदावनाच्या सौंदर्यासाठी लिहिले गेले आहेत. यावरून वृंदावनाचे श्रेष्ठत्व ध्यानी येते. कार्तिकाच्या पांडव पंचमीलाच मी वृंदावनात पोहोचलो होतो. नुकताच शरद ऋतू सुरू झालेला, दीपोत्सव संपलेला, तरीही येथील प्रफुल्ल झालेल्या वातावरणात अजूनही दीपोत्सवाची धामधूम चालूच होती. मी ज्या संतांच्या आश्रमी मुक्काम केला होता ते दररोज भागवताचे 2-4 अध्याय बारकाईने आपल्या शिष्यांना समजावून सांगत असत. त्यांचे संस्कृत भाषेतील प्रभुत्व, श्रीकृष्णचरणी अनन्य समर्पण, वाचेची शुद्धता आणि व्यक्तिमत्वातील ओजस्विता सर्वच मोहित करणारे होते. अनेक वेळा भागवत कथा करता करता ते भावमग्न होत आणि त्यांचा कंठ दाटून येई. नंतर मला समजले की ते इतके कृष्णमय झाले होते की साक्षात बाळकृष्ण रांगत रांगत त्यांच्या मांडीवर येऊन बसे, त्यांच्याकडून हट्टाने दुग्धपान करीत असे. अशा संतांची गाठ पडल्यावर श्रीकृष्ण चरित्रातील कोणता पदर अनभिज्ञ राहील? अतिशय सूक्ष्मतम असे श्रीमद भागवतावरील भेद ते अनेक वैदिक, औपनिषदिक आणि पौराणिक संदर्भ देऊन संगती लावून देत. इतके असूनही त्यांना त्या विद्वत्तेचा गर्व नव्हता. गीतेतील 13व्या अध्यायात ज्ञान कोठे असते हे सांगताना भगवंतांनी सर्वात पहिले लक्षण अमानित्व सांगितले आहे. त्या लक्षणाचे मूर्त रूप म्हणजेच हे जानकी वल्लभदास होते. मला मान मिळावा, नाहीतरी किमान माझ्या ज्ञानाला, व्यासंगाला इतरांनी मान द्यावा याची कल्पना देखील त्यांना स्पर्श करून गेली नव्हती. पहाटे शिष्यांच्या अगोदर उठून यमुना स्नान करून येत. शिष्यांच्या स्नानासाठी मोठा हंडा भरून पाणी एका चुलावर तापवण्यास ठेवत आणि दुसरी चूल पेटवून शिष्यांच्या बालभोगाची तयारी सुरू करीत. सकाळच्या बालभोगात कधी शुद्ध गाईच्या तुपातील मऊ मऊ असा भरडलेल्या गव्हाचा शिरा असे, अगर मुगाची गरगरीत उसळ किंवा रुचकर असे मधुर दह्यातील दही पोहे असत. सर्वांचा बालभोग झाल्याची खात्री झाल्यावर शिल्लक असेल तर स्वतः घेत, अन्यथा पुढील कामात सुरुवात होई. खऱ्या अर्थाने तो आश्रम म्हणजे सनातन संस्कृतीमधील एक आदर्श गुरुकुलाचे उदाहरणच होते. त्यानंतर सुमारे अर्धा प्रहर होईपर्यंत काही पाठांतर, नवीन अध्यापन, पूर्वीच्या अध्यापनाची उजळणी असे चाले. त्यानंतर दुपारच्या राजभोगाची तयारी. यात त्यांना आश्रमातील सेवक वर्ग व रुळून गेलेले शिष्य मदत करीत. त्यावेळी ते सहसा गहू, अगर तांदूळासम तृणधान्याचे फुलके, आगर रोट करीत. भात, वरान्न, एखादी कोरडी चटणी आणि सार करीत. राजभोगाची तयारी होईपर्यंत शिष्यवर्ग आपले कपडे धुणे, आश्रम सफाई, वनातून लाकडे आणणे, ती व्यवस्थित रचून ठेवणे अशी कामे करीत. माध्यान्ह संपता संपता राजभोग पूर्ण होत असे. अपराह्न प्रहरात पुन्हा पुराण पठण, शब्दरचना, व्याकरण यावर चर्चा होई. आश्रमातील ते संपूर्ण जीवनच एका निश्चित घटिका यंत्रासारखे चालले होते. त्यांच्याच परवानगीने आणि सूचनेवरून मी वृंदावनात फेरफटका मारण्यास बाहेर पडलो. सर्वप्रथम यमुना किनारी केशी घाट पाहण्याची माझी उत्सुकता होती. कंसाने कृष्णाला मारण्यासाठी केशी दैत्याला पाठविले होते. हा अश्वरूपात कृष्णाला मारण्यासाठी आला होता. त्याचा तोंडात आपला हात घालून भगवंतांनी तप्त लोहरसा इतकी उष्णता निर्माण केली. त्यामुळे तो तेथेच गतप्राण झाला. त्यानंतर भगवंतांनी तेथेच यमुनेवर स्नान केले. ते ठिकाण म्हणजे केशीघाट आणि केशी राक्षसाचा वध केल्याने कृष्णास पहिले नाव मिळाले ते म्हणजे केशव. संपूर्ण केशीघाटावरून विहार करणे हा एक दैवी आनंद आहे. त्यावरील पायऱ्यावर तसेच दगडी राजेशाही आसनावर बसून संध्याकाळी यमुना दर्शन घेत राहणे हे तर स्वर्गसुखच होय. कारणाशिवाय आनंद कसा मिळतो हे तेथे समजते. केशीघाट पाहून तेथीलच यमुनेच्या वाळवंटात एकटाच भ्रमण करत होतो. यमुनेच्या त्या नितळ प्रवाहाच्या परिसरामध्ये दैवी पुण्यगंधाची मंद झुळूक येत होती. संथ गतीने वाहणारे पाणी, कोठे कोठे विविध रंगाची कमलनीच्या वेलांची पाण्यातच काठावर उमटलेली बेटे,
पाण्यात पोहत येणारी शुभ्र बदके, नौकाविहारासाठी उभ्या राहिलेल्या नौका आणि शिस्तीत उभ्या राहिलेल्या सैनिकाप्रमाणे ताठ उभे असलेले कदंब वृक्ष, विशालकाय यमुना नदीचे ते स्वर्गीय सौंदर्य पाहता पाहता कोणाच्या अंतरी तुच्छ संकीर्ण प्रवृत्ती शिल्लक राहील. विषयविलास प्रतीचे आकर्षण देखील स्मरणातून नाहीसे होईल. केशी घाटात पादप्रक्षालन, मुखप्रक्षालन करून मनसोक्त जलपान केले. तेथून पुढे थोडा गेलो. समोरच वंशीवट होता, राधाकृष्ण भेटीचा साक्षीदार आणि कृष्णाच्या मंजूळ बासरी वादनाचा कालजयी श्रोता. मला तर त्याचा हेवाच वाटू लागला. कसले कसले दिव्य आणि काय वैभव याने पाहिले असेल. खरोखरच देवदुर्लभ घटनांचा साक्षीदार असलेला तो वंशीवट यमुनेच्या जलात आपले पाय पसरून तिष्ठत उभा होता. त्याच्या वृक्षाला पाठ देऊन वंशीनाद करणारा त्रिवक्र श्रीकृष्ण, तर फांद्यावर बसलेल्या वानरांना खाऊ घालणारा श्रीकृष्ण, तर कधीकधी त्या वृक्षाच्या उंच फांद्या बांधलेल्या हिंदोयावर राधेसह झोका घेणारा कृष्ण, अशा अनेक रूपात मला तोच दिसू लागला. त्या महामहिम पूर्णावताराच्या माझ्यासाठी झालेल्या पुन्हा प्रगटीकरणासाठी मी भगवंताचा कायमच ऋणी झालो. त्याने आपल्या भक्तांप्रती केलेल्या कृपेची उधळण खरोखरच अमर्याद आणि अतुलनीय असते, याचा प्रत्यय आला. सूर्य अस्ताच गेला. आकाशात सध्या रंग विरत होते. तोच चांदण्यांनी आपली चमचम आणि शुक्ल पक्षातील चंद्राने आपली शीतल किरणे पसरण्यास सुरुवात केली. मी आश्रमाकडे परतलो. आश्रमातील रात्री भोग आणि दुग्धपान हे जरा लवकरच होते. स्वयंपाकाचा फार मोठा व्याप नसल्याने स्वामीही जरा शिष्यमंडळींबरोबर विविध शास्त्रचर्चेत मग्न होते. तेवढ्यात मी तेथे पोहोचलो. स्वामीजींनी मला शेजारी बसण्याची खूण केली. मी त्यांच्या आश्रमातील रुळून गेलेल्या शिष्यांचाच वयाचाच होतो, तरी देखील त्यांनी आदराने मला समतुल्य असल्याचे आपल्या बरोबरीचे स्थान दिले. त्याला आपण विनयपूर्वक नकार देणे हे देखील त्यांचा मान न राखण्यासारखे होईल, म्हणून मी संकोचानेच त्यांच्या शेजारी बसलो. माझ्याकडे मंदस्मित करीत दृष्टिक्षेप केल्यानंतर त्यांनी शिष्यांना संस्कृत भाषेत सांगितले, अकारण कृपा करणाऱ्या भक्तांचा खरा सुहृद असणाऱ्या भगवान श्रीकृष्ण प्रभूस नमस्कार असो. त्याच्याच कृपाने आपणास हे बालयोगी अल्पशा काळासाठी अतिथी म्हणून प्राप्त झाले आहेत. मी यापूर्वी अनेक वेळा आपणास संपूर्ण गीता तसेच भागवत तपशीलवार वर्णन करून संगती लावून समजावून सांगत आलो आहे. कितीही चांगला बल्लव म्हणजेच आचारी असला तरी त्याच्या हातचे खाऊन थोडा कंटाळवाणेपणा येणे स्वाभाविक आहे. चवीत बदल म्हणून सुगरणीच्या हातचे खावे असे अनेक वेळा वाटते. तसेच माझे ऐकून ऐकून तुम्ही आणि सांगून सांगून मी हे थोडा चवीत बदल अपेक्षित असलो तर त्यात गैर काहीच नाही. म्हणूनच मला वाटते की आज आपण आपले अतिथी आनंद संप्रदायाच्या उदयोन्मुख रविबिंबसम तेजस्वी श्री रंगनाथ स्वामी यांचेकडून ज्ञानामृताच्या काही आचमनाचा लाभ घेऊ. कोटी कोटी मनुष्यांपैकी एखादाच आत्मसाक्षात्कारी सर्वज्ञ असून देखील पुन्हा साधनरत होण्यासाठी हिमशिखरे पालथी घालण्यासाठी गृहत्याग करून बाहेर पडत असे. इतक्या लहान वयात त्यांचा हा उपक्रम पाहता मला तर आचार्य बालशंकराचार्यांचीच आठवण होते. त्यांना विनंती करतो की त्यांनी गीता भागवत मधील एखाद्या प्रकरणावर आपणा सर्वांना उद्बोधित करावे. स्वामीजींचे ते बोलणे ऐकताच मी अचंबित झालो. स्वामी आणि त्यांचा संप्रदाय हा भक्तिरस प्रधान. त्यांच्या पंथात ज्ञान आणि कर्मास तसे दुय्यमच स्थान. स्वाभाविकच माझे बोलणे भक्ती प्राधान्य सोडून केव्हा ज्ञान अगर कर्म प्राधान्यावर घसरेल हे सांगता येत नव्हते. माझी ही अडचण मी स्वामींना सांगितली. त्यावर स्वामींनी ज्ञानोत्तर भक्तीचे श्रेष्ठत्व शुद्ध सोन्याशी तुलना करून त्यांनी आणि ज्ञानपूर्व भक्ती म्हणजे अंशतः हिणकस धातू मिश्रित केलेल्या मिश्र सोन्याप्रमाणे सांगितले. व्यवहारासाठी दागिने करण्यासाठी जरी मिश्र सोने योग्य असले तरी खरी किंमत शुद्ध सोन्यालाच असते. तशी ज्ञानोत्तर भक्तीच ग्राह्य असून आपण निशंकपणे आपले विचार मांडावेत म्हणून सांगितले. त्यांच्या त्या विशाल हार्दिकतेवर मी जरा सुखावलो आणि बोलण्यास सुरुवात केली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त निजानंद रंगनाथ स्वामी महाराज की जय.